मित्रांनो, काल सीएसके आणि राजस्थान रॉयल्सची मॅच झाली. आता ही मॅच म्हणजे पॉईंट्स टेबलला सगळ्यात बॉटमला कोण राहील, 10व्या नंबरला कोण राहील याची कॉम्पिटिशनच होती. कारण या सीझनमध्ये सगळ्यात कोणी खराब खेळलं असेल तर ते म्हणजे सीएसके आणि आर आर. आणि कालची मॅच शेवटी सीएसके हरलीच. सीएसकेने ठरवलंच आहे की या सीझनमध्ये मॅचेस जिंकायच्या नाही. सीएसकेने पहिले बॅटिंग करून 187चं टार्गेट दिलं. आता या याच्यामध्ये जे रन्स केले होते ते आयुष मात्रे 43 रन्स, शिवम दुबेने 39 रन्स केले आणि ब्रेव्हिसने 42 रन्स केले. राजस्थान रॉयल्स हे टार्गेट चेस करेल की नाही याची काही गॅरंटी नव्हती, कारण याआधी त्यांनी बऱ्याचशा मॅचेस या जवळ जाऊन हरलेल्या आहेत. पण राजस्थान रॉयल्सने ही टार्गेट 17 ओव्हर्समध्ये चेस केलं. आणि याच्यात ज्यांनी स्कोर्स केले ते म्हणजे वैभव सूर्यवंशी ज्याने 57 रन केले, नंतर संजू सॅमसन ज्याने 41 रन्स केले आणि यशस्वी जयस्वाल ज्याने 36 रन्स केले. मॅन ऑफ द मॅच होता आकाश मडवाल, जो आरआरचा बॉलर आहे, त्याने 3 विकेट्स घेतल्या. सीएसकेसाठी हा सीझन म्हणजे लॉस आणि लॉसच होता. ना विन होता आणि लन होता. ते जिंकलेही नाही आणि शिकलेही नाही. सीएसके नेहमी सिनियर प्लेयर्समध्ये इन्व्हेस्ट करते. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर झालेले प्लेयर्स सुद्धा ते घेतात. पण या वर्षी त्यांचा कोणताही सिनियर प्लेयर चाललेला नाही. तर धोनी म्हणजे सीएसके आणि सीएसके म्हणजेच धोनी. पण धोनी आता खरंच थकलेला दिसत आहे. ना बॅटिंगमध्ये स्कोर्स होत आहे, फिनिश होत आहे, ना कॅप्टन्सीमध्ये आता तो धोनी आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे धोनी आता खरंच थकलेला दिसत आहे. आपल्याला असा धोनी बघायचा नाही. रिटायरमेंटचा डिसिजन हा धोनीचा आहे, पण असं आता खरंच वाटत आहे की धोनीने आता थांबलं पाहिजे, रिटायरमेंट घेतली पाहिजे. बाकी सिनियर प्लेयर्स पण जसं अश्विन असेल, जडेजा असेल, यांचं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन या सीझनमध्ये नव्हतं. ते खरंच T20मध्ये आता ते खेळू शकतात का, असं आता काही दिसून येत नाही. नेक्स्ट सीझनमध्ये सीएसकेला बघावं लागेल की सिनियर प्लेयर्ससोबत काय करायचं. आता राजस्थान रॉयल्ससाठी सुद्धा हा सीझन खूप खराब राहिला. त्यांच्याही बऱ्याच प्लेयर्सचं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. फक्त जे पॉझिटिव्ह त्यांच्यासाठी होतं ते म्हणजे जो या सीझनचा बेस्ट पॉईंट आहे तो वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीने एक सेंचुरी सुद्धा केली 38 बॉल्समध्ये, काही 50+ स्कोर्स सुद्धा केलेले आहेत. त्याच्यामध्ये तो T20चा स्पार्क दिसून येत आहे, कॉन्फिडन्स दिसून येत आहे, ॲग्रेशन दिसून येत आहे. आणि दुसरं जे पॉझिटिव्ह होतं म्हणजे यशस्वी जयस्वालचे रन्स. यशस्वी जयस्वालने खूप चांगले रन्स या सीझनमध्ये केले आहेत. बाकी संजू सॅमसन तर बऱ्याच मॅचेसमध्ये इंज्युअर्डच होता. बाकी कुठल्याही प्लेयर्सचं तसं पाहिलं तर काही जास्त कॉन्ट्रीब्युशन या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी नव्हतं. त्या दोन्ही टीम आता पॉईंट्स टेबलमध्ये बॉटमला आहेत. नेक्स्ट सीझनला बघूया दोन्ही टीम काय करतात. मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा.